नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन येतो आहे. तो म्हणजे वेदनानाशक असणाऱ्या वनस्पतीचा. मित्रांनो, आज आपल्याला पाहतोय की या फास्ट युगामध्ये आपल्या सांधे दुखते, कंबर दुखते, मान दुखते, गुडघे दुखतात. हे प्रत्येक व्यक्तीला आपल्याला पाहिजे, कारण फास्ट फूड आपण आहारामध्ये जास्त घेतो या, आणि मग त्यामुळे काय होतं की अनेक रोगाला आपण निमंत्रण देतो या. तर किती तुमचे गुडघे दुखत असू द्या, कंबर दुखत असू द्या, मान दुखत असू द्या, सांधे दुखत असू द्या, त्यासाठी रामबाण एकच औषध आहे. प्रामुख्याने ही वनस्पती आहे. मित्रांनो, ही वनस्पतीची आपल्याला भाजी करून सुद्धा खाता येते, जेणेकरून अनेक आजार आपल्या शरीरातील ही वनस्पती नष्ट करू शकते. तर या वनस्पतीचं नाव तुम्हाला माहीत असेलच की याला कांडवेल असं म्हटलं जातं. आता या वनस्पतीला कांडवेल असं का म्हटलं तर पाहतोय आपण बघा, या वनस्पतीला इथून इथपर्यंत एक कांड आहे, इथून इथपर्यंत एक कांड आहे, इथून इथवर असं मी प्रत्येक ठिकाणी कांडे असं जोडलेले आहेत. तर त्यामुळे याला काय म्हणतो आपण, कांडवेल असं म्हटलं जातं. याचं झाड सुद्धा आमच्या घरासमोरच आहे बघा. इथं खूप मोठं झाड आहे कांडवेलाचं. याच्यावरती खूप अशी वेल पसरलेली आहे, त्याला पानं फुटलेली आहेत. या कांड्याच्या मध्येच त्याचं पान फुटत असतं. या वनस्पतीची पानं जी आहेत दातेरी आणि प्रामुख्याने हृदयाच्या आकाराची किंवा तोंडल्याचं पान असतं, या तोंडल्याच्या पानासारखी ही पानं असतात. याची फळं जी आहेत गोल आणि लाल रंगाची असतात. प्रामुख्याने या वनस्पतीचे एकूण 3 प्रकार पडतात. तर पहिली वनस्पती आहे 3 धारी वनस्पती, 3 धारी कांडवेल. दुसरी वनस्पती आहे 4 धारी कांडवेल आणि तिसरी आहे गोलाकार कांडवेल. तर मित्रांनो, माझ्याकडे जी उपलब्ध आहे वनस्पती ती 4 धारी आहे. या बाजूला 2 दार आहेत, या बाजूला 2 दार आहेत, असे 4 धारी आहेत. परंतु जर का आपल्याला हाड फ्रॅक्चर झाला असेल तर हे नीट करण्यासाठी आपला 3 धारी वनस्पतीचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. याचा सुद्धा फायदा आहे, नाहीच नाही, पण अधिक परिणामकारक काय असेल तर 3 धारी कांडवेल अधिक उपयुक्त आहे. ज्या वनस्पतीला धाराच नाहीत, असं गोलाकार असते, त्याला गोलाकार कांडवेल असं म्हटलं जातं. मित्रांनो, याचा उपयोग काय होऊ शकतो तर ज्या वेळेस आज आपण पाहतोय की आपल्या हाताची बोट असतात ती सुजलेली असतात. हाताची बोट सुजतात, जी बोट कांड आहे म्हणतो म्हणून, हे कांड आपलं सुजलेलं असेल तर एक कांड सुजलेलं दवाखान्यात जरी गेलो तर लवकर आपलं बरं होत नाही आहे. तर त्याला एकमेव रामबाण औषध काय असेल तर हा कांडवेल आहे. हा कांडवेलची कांडी तोडा, अशी एवढीच कांडी चेचा, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, थोडीशी हळद टाका आणि थोडी तुरटी टाका. हळद, तुरटी आणि मीठ, आणि याचं हे चेचून एकत्र जो काढा तयार होतो या तो गरम करा आणि तो आपल्या बोटावर जसं बांधा ठेवा आणि वरून कापडा साह्याने काय करा, फडक्या साह्याने पट्टी जाम घट्ट आवळा. अक्षरशः एका रात्रीत तुमचे बोट जे आहे, सुजलेलं बोट ते वसरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल, पूर्ववत आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. या वनस्पतीचे गुणधर्म काय आहेत तर ही वनस्पती रक्तसंग्राहक आहे, उष्ण आहे, पित्तल आहे. तर अशा पद्धतीचं ही वनस्पती आहे, खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे ही वनस्पती ज्या ठिकाणी तुम्हाला सुजन आली असेल, सांध्याला असेल, खांद्याला असेल, मानेला असेल, कमरेला असेल, गुडघेला असेल, तर याच्यावरती जर आपण याची पेस्ट करून लावली तर अगदी 100% आपण त्या त्रासातून मुक्ती होते किंवा व्याधीतून आपली मुक्ती होते. त्याचप्रमाणे या वनस्पतीची ही पान असेल, फूल असेल, कांड असेल, हे कांड आणि पान याची एकत्र शिजवून जर आपण भाजी खाल्ली तर गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी असे अनेक आजार आहेत आपल्या शरीरातले, सांध्याचे जे आजार आहेत आपले, ते सर्व सांध्याचे आजार या कांडवेळामुळे आपले नीट होतात, दुरुस्त होतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.